पद्धत, आम्हाला सगळ्यांना गोरगरिबांना राज्यातल्या आधार द्यायची पद्धत आता ती बघायला नाही मिळणार आम्हाला. आमच्या जीवाभावाचे दादा गेले हे खूप दुःख आहे. आता हे नुकसान भरून निघणार नाही. देशात राज्यात असं दादासारखा नेता पुन्हा होणार नाही. आम्ही सगळे कुटुंबाच्या सोबत आहेत. ताई साहेबांना वहिनी साहेबांना पण भेटलो, पार्थ भैयांपासून सगळ्यांना भेटलो. ते दुःख नाही बघवत, दुःख बघवत नाही. मला काय बोलावं काहीच कळत नाही. कसं झालं, काय झालं. दादा म्हणजे एक खूप मोठा आधार या राज्याचा होते. राज्याच्या बाहेर सुद्धा गोरगरिबांचा खूप आधार होते. आता आमचं खूप नुकसान झालंय, ते आता भरून निघणार नाहीये. खूप खूप अवघड झालं. दादांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो, बळ देवो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते सुद्धा शब्द फुटत नाहीत. कसं म्हणावं पटतच नाही. आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो किंवा दादा आपल्यात नाही येत. तुमचं दादांची कधी बोलणं झालं शेवटचं, किंवा आरक्षणासंदर्भात किंवा कशा संदर्भात, या काही दिवसांमध्ये काही बोलणं झालं, काही आठवण येत तुमच्या? हो, आरक्षणाच्या संदर्भात बोलणं झालं होतं. त्यानंतर पुन्हाही मधले तुम्ही म्हणला त्यावेळेसही एकदा झालं होतं. ते शब्दच माझ्या कानावर पडते सारखे सारखे. दादाचे ते शब्द काळजाला भिडणारे त्यावेळेचे. आणि आता ते असं आठवतंय की एवढा मोठा आधारच गेला राज्याचा, सगळ्या गोरगरीब जनतेचा, आमच्या समाजाचा, सामाजिक राजकीय सगळ्यांचा आधार गेला. स्पष्टपणा जो होता करायचे कामं कुठले, आता तसं पुन्हा बघायला मिळेल का, तर तेच उत्तर नाही. ते शब्दात नाही तोलताना दादासाहेब आपल्याला. माणूस असतो काम करणार, बेगडी बिगडी असते. दादा सांगितलं तसं करायचे, गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहायचे. समाजाचा खूप मोठा नेता आणि समाजाचा खूप मोठा आधार दादा नक्की होते. तर दादा आमच्यात नाही आहेत हे आम्हाला विश्वासच बसत नाही की ही दुर्घटना घडली, अपघात घडलाय, याचा विश्वासच बसत नाही. हातपाय गळून गेलेत पूर्ण. बीडचं पालकमंत्रीपद असताना तुम्ही अनेक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांच्याकडे मागण्या केल्या, त्या सगळ्या मागण्या दादांनी पूर्ण केल्या असं वाटते? मला मागणीवरती बोलायचंच नाही. आजचा दिवस आमचा तो नाहीच होत. ज्याच्यासाठी दादा हवेत, ज्या गोरगरिबांना आधार देण्यासाठी हवेत, ते दादा नाही येतात आणि पुन्हा नाही होणार. असा नेता होणे नाही पुन्हा. पाणी येतंय खरं. मला काय सुचतच नाही भैया. मी बोलायला कसं आहे, किती बोलतो हे पण माहीत. मला विश्वासच बसत नाही की दादाचा अपघात झाला आणि दादा आपल्यात नाही येत. अपघात पण घातपात असल्याची शक्यता पण आता व्यक्त केली आहे. तुमचं याबद्दलचं मत मागणी करणार आहात का? तसं चौकशी तर जर तसा काही संशय असेल, मला माहीत नाही. मी वेगळ्याच मनस्थितीतून चाललो आहे की दादा नाही येत ह्या मनस्थितीच्या बाहेरच पडायला तयार नाही आहे मी. काय संशय काय असेल तर त्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. पण दादाच नाही येत ती येईल अवघड. आरक्षणाच्या लढ्याला याचा मोठा फटका बसला. विनायक मेटे गेले, आता दादा गेले. मराठा नेतृत्व आता असं नाही होता. नाही, दादाने असं कधी मराठा नेतृत्व म्हणून नाही केलं. कुठल्या जाती धर्माच्या माणसाला त्यांनी पुन्हा वापस दारातून पाठवलं नाही. परंतु तुम्ही म्हणताय त्यातली पण एक गोष्ट खरी आहे. समाजाचा खूप मोठा आधार एका बाजूनं ते नक्कीच होते. ते विसरून चालणार नाही आहे. आम्हाला समाजाला राजकारण, वैचारिक मतभेद हे चालू राहतं. परंतु ज्यावेळेस समाजाला एखादा आधार देणारा पाठीराखा भक्कम असतो, तो अचानक जाणं म्हणजे सॉरी. धन्यवाद. मागणी करते का या सगळ्या दुर्घटनेची? झालीच पाहिजे. नक्कीच चौकशी तर झालीच पाहिजे. पण मी पुन्हा ते सांगतो की मी वेगळ्याच मनस्थितीतून चाललो. मला विश्वासच बसत नाही आहे. आमच्या कुटुंबातले गेलेत, आमचे दादा गेलेत, आमच्या परिवारातले माणूस गेलेत. इतकं अति दुःख आहे. माझं तोंड सुद्धा कोरडं पडायला आहे. मी लय काळजानं निभारे. परंतु मी सकाळी मला कळालं असंच मी गाडीत बसलोय, बारामतीकडे आलोय. पार्थ भैया, वहिनी साहेब, ताई साहेब सगळेच रडत आहेत. छत्र गेल्यावर अवघड असतं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.